हाय, गुड मॉर्निंग फ्रेंड. मी डॉक्टर पांडुरंग सानप, आपला दोस्त, आपला मित्र, अल्ट्रा सायक्लिस्ट, अल्ट्रा रनर. मित्रांनो, तुम्हाला आज मी डिस्टन्स रनिंग कशी करायची याबद्दल माहिती देणार आहे. डिस्टन्स रनिंग म्हणजे लांब पल्ल्याचं रन, दूरचं रनिंग, जे की 1600 मीटरपेक्षा जास्त, 2 किलोमीटरपेक्षा जास्त आणि 5 किलोमीटरपेक्षा जास्त. हे करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला वॉर्मअप करावं लागेल. वॉर्मअप नंतर कमीत कमी 2 किलोमीटर तरी वॉर्मअप व्हायला पाहिजे. आणि त्या वॉर्मअप नंतर 7 किलोमीटरपर्यंत एका विशिष्ट स्पेसने पळणे गरजेचं आहे. तर तो पेस आपण 5:30 ते 5:45च्या दरम्यान पळणं गरजेचं आहे. हे आमचे मित्र आहेत, ते पण बऱ्यापैकी रनिंग करतात. तर सुरुवातीचं वॉर्मअप रन, त्यानंतर 7 किलोमीटर एकदम फास्ट रन, जे की 5:30 ते 5:45च्या पेसने पळायचं. आणि त्यानंतर परत 1 किलोमीटर कूल डाऊन. यामुळं काय होते की आपल्याला आपली बॉडी सुरुवातीला वॉर्मअप केल्यामुळं गरम होते आणि गरम झाल्यानंतर मग रनिंगचा पेस चांगल्यापैकी वाढतो. त्यामुळं आपल्याला हे सुरुवातीचं वॉर्मअप करणं गरजेचं आहे. वॉर्मअप नंतर कूलडाऊन फार गरजेचं आहे मित्रांनो. कूलडाऊनमुळं जी बॉडी वॉर्म झाली असते ती कूल होते. त्यामध्ये थोडा दमाने रनिंग पेस ठेवायचा, फार स्पीडली ठेवायचं नाही. यामुळे आपली एकदम व्यवस्थितरित्या कूलडाऊन होते आणि आपल्या बॉडीला चांगले बेनिफिट भेटतात. तर आता करूयात आपण डिस्टन्स रनिंग. सुरुवातीला एकदम स्लो पेसने पळणे, वॉर्मअप रन. त्यानंतर थोडं स्पीड वाढवणे, पेस वाढवणे, जेणेकरून बॉडी गरम झाली असते आणि स्पीड ऑटोमॅटिकली येते. रनिंग करताना वाहनांचा अंदाज घेऊन रन करणं गरजेचं आहे. हल्ली फार ॲक्सिडेंट होतात, त्यामुळे थोडं लक्ष देऊन रन करणे. तर हे
टोटल अंतर 10 किलोमीटर रन झालेलं आहे मित्रांनो. सुरुवातीला 2 किलोमीटरचा वॉर्मअप केला एकदम 6:30 पावणे 7च्या पेसने, आणि 2 किलोमीटर वॉर्मअप झाल्यानंतर 7 किलोमीटर एकदम स्पीडली रन केलं. यामध्ये 5:30 5:15 या पेसने रन केलं. हे स्पीड रनिंग झालेलं आहे. तर आणि त्यानंतर 1 किलोमीटर कूलडाऊन रन केलं. टोटल 10 किलोमीटर रन झालं. आज थोडा उशीर झाला होता रन करण्यासाठी, तरी पण एकदम छानपैकी रन झालेला आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल तर शेअर करा. गुड मॉर्निंग, सबस्क्राईब करा. धन्यवाद.